नमस्कार मित्रांनो, कधी कधी आपण ज्याला आपल्या जवळचा समजतो तो आपल्या अशा प्रकारे विश्वासघात करतो की आपण आता कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. माझ्या आईने मला अनेकदा सांगितले की माझ्या आयुष्यात इतरांना जास्त स्थान देऊ नको किंवा त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नको. हे मला त्यावेळी चुकीचे वाटले, कारण मी माझ्या जवळच्या लोकांवरच विश्वास ठेवला. माझी सर्वात जवळची मैत्रीण मीनाक्षी, ती माझ्या लहानपणापासूनची मैत्रीण होती. ती आमच्या घरी खूप यायची, पण आई जेव्हा तिला पाहायची तेव्हा ती मला म्हणायची की ही मुलगी बरोबर नाही, हे जे दिसते ते नक्कीच नाही, म्हणून तिच्याशी खूप मैत्री करू नको. माझ्या आईचे म्हणणे मी कधीच लक्षपूर्वक ऐकले नाही. मला नेहमी वाटायचं की मीनाक्षीचं येणं जाणं आईला आवडत नाही, कारण मी आणि मीनाक्षी जेव्हाही भेटायचो तेव्हा आमचा खूप गोंगाट व्हायचा. मीनाक्षी जेव्हा कधी आमच्या घरी यायची तेव्हा आम्ही रूम बंद करून सिनेमा बघायचो. माझ्या आईलाही या गोष्टीचा खूप राग यायचा आणि त्या दिवसात मीनाक्षीने मला सांगितले की गौरव नावाचा मुलगा तिच्या परिसरात राहतो आणि त्याने मला मेसेज केला होता की तो माझ्यावर प्रेम करू लागला आहे. मी मीनाक्षीला म्हणाले की मीनाक्षी, हे काय आहे? त्या टपोरीने मला मेसेज केला आणि तू पण त्याचा मेसेज घेऊन माझ्याकडे आलीस. अहो, मला त्याचा चेहरा तोडायचा होता. मीनाक्षी म्हणू लागली की तुमच्या बाजूने कोणी नसेल तर काही हरकत नाही. मुलगा खूप देखणा आहे. मी त्याला प्रभावित करण्यात व्यवस्थापित करते. मीनाक्षीने डोळे मिटून हे सांगितले आणि मी तिच्या पाठीवर वार केले होते. मी म्हणाले की या गोष्टी निर्लज्ज मुलींना शोभत नाहीत. अशा प्रकारे मुला-मुलींची इज्जत खराब करतात. आपली इज्जत जपली पाहिजे. मीनाक्षी पुढे म्हणाली, ही तुझी निवड आहे. मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकेन म्हणून गौरवने मला हा फोन नंबर दिला होता, म्हणून मी हा फोन नंबर तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. आज रात्री त्याला कॉल कर. जरी तो मला तुझा नंबर मागत होता, पण तुला माझ्यावर राग येऊ नये म्हणून मी नकार दिला. त्याने तुला माझ्या घरी येताना पाहिले आणि त्या दिवसापासून तुझ्यासाठी वेडा झाला आहे. मीनाक्षी निघून गेली आणि मी तो फोन नंबर मुठीत धरून बसले होते. माझ्या त्या मुलाशी बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता. तो असा का माझी इज्जत खराब करतोय? उद्या ही बातमी पसरली तर त्या मुलाच्या इज्जतीचा विषय होईल. मी त्याच्यावर रागावले आणि त्याला शिवीगाळ केली, तेव्हा तो शांतपणे माझी शिवी ऐकत राहिला. माझे तुझ्यावर खरे आणि शुद्ध प्रेम आहे असे माझे स्पष्टीकरणही देत राहिले. माझ्या प्रेमात काही दोष नाही. लग्नापूर्वी असे भेटणे आणि बोलणे तुला आवडत नसेल तर मी तुला माझे नाते पाठवून पवित्र नात्याच्या मार्गाने तुला स्वीकारू शकतो. आता गौरव मला रोज फोन करू लागला. कधी कधी मी त्याचा कॉल डिस्कनेक्ट करायचे, तर कधी अचानक त्याचा कॉल ओके द्यायचे आणि माझी इच्छा नसताना मी त्याच्याशी बोलू लागले. माझे मन त्याच मार्गावर जाऊ लागले. मला हा मार्ग स्वीकारायचा नव्हता आणि काही दिवसातच मी देखील गौरवच्या प्रेमात पडले. मीनाक्षी आमच्या दोघांमध्ये मॅनेजर म्हणून काम करायची. कधी ती गौरवला माझा निरोप द्यायची, तर कधी ती गौरवचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवायची. जरी आम्ही एकमेकांशी फोनवरही बोलायचो आणि एके दिवशी मीनाक्षीला भेटायला गेलो तेव्हा मीनाक्षीला पाहून माझे डोळे उघडले. खोलीत गौरव माझ्यात आधीच हजर होता. मीनाक्षीची आई हयात नव्हती. तिचे फक्त वडील होते आणि ते सुद्धा सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळीच परतायचे. त्यामुळे मीनाक्षीच्या घरी कोणीच नव्हते. गौरवला असा माझ्या समोर पाहून मी थक्क झाले. गौरवशी माझी ही पहिलीच भेट होती आणि मी त्याला समोरासमोर भेटत होते. मला असे समोर पाहून गौरवने पटकन उठून खोलीचा दरवाजा बंद केला. हळूहळू माझ्या दिशेने पावले टाकत तो माझ्या जवळ आला. छाती फुटून बाहेर पडल्यासारखं माझ्या मनाला वाटलं. मी थरथरत्या शब्दात म्हणाले, गौरव, हे बरोबर नाही. तू हे करू नकोस. मीनाक्षीनेही माझ्यावर अन्याय केला आहे. लग्नापूर्वी आपण एकमेकांच्या जवळ येऊ नये. गौरवने मला त्याच्या खुशीत तोडले. तो म्हणाला, यार दिव्या, फक्त हे कर. मी तुला माझ्या प्रेमाची खूप खात्री दिली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचे करणार नाही. मला तुझी खूप आठवण येत होती. मला तुला अनुभवायचे होते, म्हणूनच मीनाक्षीला विश्वासात घेऊन तुला फोन केला. गौरवची बोटं हळूहळू माझ्या गालावर फिरू लागली. त्याच्या अंगातून निघणारा मजबूत परफ्यूम माझ्या नाकाला लागला. त्याच्या इतक्या जवळच्या सहवासात आल्यानंतर मलाही नशा वाटू लागली.
होती, पण त्याआधीच मी भरकटून गौरवला स्वतःपासून दूर केले होते. मी म्हणाले, गौरव, जर तू माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर तुझं नातं माझ्या घरी पाठव. मी सुद्धा आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असं म्हणत मी धावतच खोलीतून बाहेर पडले आणि गौरव माझ्या अस्वस्थतेवर आणि चेहऱ्यावरची लाज पाहून जोरात हसला. दुसऱ्याच दिवशी गौरवने त्याचे नाते माझ्या घरी पाठवले आणि काही तपासाअंती माझे आणि गौरवचे नाते निश्चित झाले. तेव्हा मीनाक्षी केवळ आनंदीच नव्हती, तर ती खूप पुढेही होती. प्रत्येक विधीतही ती उत्साहाने सहभागी होत असे. मग जेव्हा माझ्या लग्नाचा दिवस आला तेव्हा माझ्या आईने डोक्यावर पदर टाकत मला सल्ला दिला की, दिव्या, हे बघ, मी तुला खूप छान समजावते आहे की तुझ्या नवऱ्याने स्वतःचे घर सांभाळावे. कोणत्याही अनोळखी स्त्रीला तुझ्या घरात पाऊल ठेवू देऊ नकोस. माणसाचे प्रेम आणि हेतू बदलायला जास्त वेळ लागत नाही. असं असलं तरी बायको मिळाली की तिचं महत्त्व कमी होतं आणि तिची जागा फार लवकर दुसरी स्त्री घेते. वरवर हातवारे करून मला मीनाक्षीपासून दूर राहण्यास सांगितले आणि मी आश्चर्याने माझ्या आईकडे पाहत राहिले. माझ्या लग्नाच्या दिवशी आई मला मीनाक्षीपासून दूर राहण्याचा सल्ला देत होती. ही गोष्ट माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होती. मीनाक्षीकडून माझ्या कुटुंबाला काय धोका असू शकतो? लग्न माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या गौरवच्या मर्जीने झाले होते. आम्ही दोघे एकमेकांना पसंत करत होतो आणि गौरव आधीच मीनाक्षीचा मित्र होता. मीनाक्षीची माझ्या आणि गौरवच्या प्रेमकथेत नेहमीच महत्त्वाची भूमिका होती. ती नेहमी माझ्यासोबत सगळीकडे असायची. त्यामुळे तिला पहिल्या दिवसापासूनच माझ्या गौरवबद्दलच्या प्रेमाची जाणीव होती आणि आता आई मला मीनाक्षीला गौरवपासून दूर ठेवायला सांगत होती. मी आईला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा तिने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, दिव्या, तू खूप साधी विवाहित मुलगी आहे. तुला त्यावेळची फारशी समज नाही. जेव्हा तू प्रेमात पडलीस तेव्हा तू तुझ्या आईला सांगितले आणि आम्हीही तुझ्या लग्नाला होकार दिला. सामान्य पालकांप्रमाणे आम्ही तुमच्या प्रेमाच्या मार्गात कोणताही अडथळा आणला नाही. तुला आनंद सहज मिळाला आहे हे समजून घे. आता तुला स्वतःच्या आनंदाचे कौतुक करावे लागेल आणि जगाच्या नजरेतून तुमचे प्रेम सुरक्षित ठेवावे लागेल. गौरव खरंच खूप छान मुलगा आहे, पण जर तू तुझ्या घरातील इतर बायकांची पावले रोखली नाहीस तर एक दिवस तुला खूप पश्चाताप होईल. खास करून ही मीनाक्षी. आईने तिचं नाव घेतलं होतं तेव्हा ती अचानक खोलीत आली. ती म्हणाली, आंटी, माझ्याबद्दल काय बोलताय? माझ्या आईने तिच्याकडे फक्त एक नजर टाकली आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिने लहान चोलीसोबत लाल रंगाचा शरारा घातला होता. तिने स्वतः नववधूसारखे कपडे घातले होते आणि तिचा ब्लाऊजही त्याच शैलीचा होता. तिच्या शरीराचे सौंदर्य पूर्णपणे दिसत होते. मीनाक्षी बाकी केवळ सुंदरच नव्हती, तर तिला तिचे सौंदर्य कसे दाखवायचे हे देखील माहिती होते आणि माझ्या आईला तिच्या ड्रेसबद्दल किती वाईट वाटत होतं ते मला माहिती होतं. आईने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि खोलीतून बाहेर पडली. आई गेल्यावर मीनाक्षी पुन्हा विचारू लागली, मला सांग, तुझी आई माझे नाव का घेत होती? मला पण माहिती आहे की तुझी आई मला फारशी पसंत करत नाही. मी मीनाक्षीला मिठी मारली आणि म्हणाली की मी निघून जाते. तर आई म्हणाली की मीनाक्षीला नीट भेट. मग मीनाक्षी तुझ्या सासरच्या घरी कुठे येणार? माझे म्हणणे ऐकून ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. अहो, सासरच्या घरी कसले? गावात गौरवचे सर्व लोक राहतात. इथे फक्त तू आणि गौरव आहेस. मला येण्यापासून कोण रोखू शकेल? असे म्हणत ती जोरात हसली. मी पण हसले. आता आईने मला काय सल्ला दिला आहे हे मी तिला काय सांगू? मग तिने विचारले, मी कशी दिसते? म्हणून मी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत तिची खूप स्तुती केली. ती आनंदी झाली आणि मग मी गौरवशी लग्न केले. माझे आईवडील खूप दुःखी होते, तर मीनाक्षीही रडत होती. आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. तिला असे रडताना पाहून गौरव म्हणाला, मीनाक्षी, यात रडण्यासारखे काय आहे? दिव्याचे घर तुझेही घर आहे. तुला पाहिजे तेव्हा तू आमच्या घरी येऊन दिव्याला भेटू शकतेस आणि जर तुझं समाधान झालं नाही तर तू आमच्या घरी येऊन राहू शकतेस. गौरवने मीनाक्षीच्या अश्रूंना स्वतःच्या हाताने स्पर्श केला होता आणि मग मी गौरवला घेऊन माझ्या सासरच्या घरी
पोचले. गौरवला मला खूप आनंद झाला. लग्नाच्या पहिल्या रात्री गौरवचा उत्साह पाहण्यासारखा होता. तो म्हणाला, दिव्या, त्या दिवशी मी तुला भेटलो तेव्हा त्यामुळे तुझ्यासोबत आणखीन काही खोडसाळपणा करण्याचा माझा हेतू होता. पण तुला घाबरवून मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं. पण आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि माझ्या भावनांना सांभाळू शकत नाही. असे म्हणत गौरवने मला हळूच पलंगावर झोपवले आणि माझ्या अंगावर झोके घेत माझ्यावर आपली वासना लाडू लागला. हळूहळू मलाही त्याच्या वासनेची नशा चढू लागली. माझे सासरचे सगळे गावातील साधे लोक होते जे माझ्या लग्नासाठी शहरात आले होते. माझ्या लग्नाचे विधी आटोपले होते आणि सर्वजण गावी परतले होते. गौरव काही दिवस सुट्टी घेऊनच घरीच होता. लग्नानंतरचा दुसरा दिवस होता. आम्ही दोघे बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत होतो तर मीनाक्षी मला पुन्हा पुन्हा फोन करत होती. गौरव विचारू लागला की मीनाक्षी का फोन करते. मी त्याला सांगितले की ती माझ्याशिवाय जगू शकत नाही. हे ऐकून तो म्हणाला, तिला पण बोलव, आपण दोघे एकटे काय करणार. चल तिला जेवायला सोबत घेऊन जाऊ. दिव्य, आम्ही एक छान ठिकाणी जेवण करू. आम्हाला एकत्र आणण्यात मीनाक्षीचा मोठा वाटा आहे. मीनाक्षीने जर तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण केले नसते तर तू मला आणि माझ्या प्रेमाचा कधीच स्वीकार केला नसता. त्यामुळे मी मीनाक्षीवर एक उपकार करू शकेन आणि मग लग्न होताच आपण तिला दुधात माशीसारखे फेकून देतो. तू हे कर आणि तिला पण बोलावून घे. आम्ही तिघे एकत्र जेवायला जाऊ. हे ऐकून मला आनंद झाला. मी लगेच मीनाक्षीला फोन करून बोलावले. तीही धावली. ती माझ्या घरी आली आणि मग आम्ही सर्व एकत्र जेवायला गेलो. पण दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईला ही बाब सांगितल्यावर आईने मला अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, लाज वाटू नकोस, हे तुझे नवीन लग्न आहे. याच्याऐवजी तू तुझ्या पतीसोबत एकटे राहा, थोडा वेळ घालव. तू मीनाक्षीला तुझ्यासोबत सामावून घेतले आहेस. तिला भविष्यात गैरवर्तनापासून दूर ठेव. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून आईपासून गुपचूप मीनाक्षीला सोबत घेऊन जाऊ लागले. ती दिवसभर माझ्या घरी राहायची आणि गौरव घरी आहे हे कळल्यावर ती तयार होऊन यायची. मला हे काही कळल्यावर एक दिवस मी तिला विचारले की तू गौरवसमोर एवढी तयार होऊन का आलीस. आधी ती थोडीशी संकोचली आणि मग म्हणू लागली की भाऊजींना माझे लग्न त्याच्या एका मित्राशी करून द्यावे, म्हणजे तुझी मैत्रीण कायमची मजबूत होईल. ती जे बोलली ते ऐकून मी जोरात हसले आणि म्हणाले, तसे असेल तर गौरवला सांगेन तुझ्यासाठी मुलगा शोधायला. पण गौरवला असं काही सांगण्याआधी मीनाक्षीच्या वडिलांनी स्वतः तिच्या लग्नाची पुष्टी केली आणि लवकरच तिचे लग्न झाले. मी तिच्या लग्नात पूर्णपणे सहभागी झाले आणि खूप आनंद झाला, कारण मीनाक्षीच्या वडिलांनी मीनाक्षीसाठी खूप चांगला मुलगा निवडला होता. मीनाक्षीचा निरोप घेताना माझी आई म्हणाली, आज माझ्या मनालाही आराम वाटला. मला या मुलीची खूप भीती वाटत होती. मला तिचं वागणं अजिबात आवडलं नाही. पण तुला हे कधीच कळलं नाही. आता तिचे लग्न झाले आहे. तिला तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि स्वतःवर आणि तुमच्या पतीवर लक्ष केंद्रित करा. लवकरात लवकर मूल करा. तुला आणि गौरवला मूल झाले की तुमच्या दोघांचे नाते आणखीन घट्ट होईल. आईचे हे ऐकून मला आश्चर्य वाटले. गौरव आणि मी आधीच आमच्या पसंतीचे लग्न केले होते. आपले नाते घट्ट करण्यासाठी आपल्याला मूल असण्याची गरज का होती. मी माझ्या आईला सांगू शकले नाही की गौरव 5 वर्षापासून मुलाच्या विरोधात आहे. त्याने मला आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री स्पष्टपणे सांगितले होते की त्याला इतक्या लवकर मूल व्हायचे नाही, कारण जर मला मूल झाले तर माझी फिगर खराब होईल. गौरवला माझ्या सौंदर्याची खूप आवड होती. मला सडपातळ सुंदर फिगर असलेली बायको हवी आहे, असे तो म्हणायचा. मुलाला जन्म दिल्यानंतर तुम्ही इतर स्त्रियांप्रमाणे असहाय्य व्हाल. मुलामुळे स्त्रीचे सौंदर्य नष्ट होते आणि पुढील काही वर्ष मला तुझ्यासोबत या सुंदर क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. बालसेवा गौरवसाठी त्रासाशिवाय काहीच नव्हते आणि मलाही सध्या मूल नको होते. म्हणूनच मी गौरवशी याविषयी पुन्हा बोलले नाही. आणि तरी गौरव माझ्यावर इतकं प्रेम करत होता की कधीतरी आमच्या नात्याचा बंध कमकुवत होऊ शकतील अशी मला त्याच्यावर शंका नव्हती. क्षणभरही मी त्याला दिसले नाही तर तो मला
वेडेसारखा इकडे तिकडे शोधू लागला. पण माझ्या आईने मला वारंवार जाणीव करून दिली की पती पत्नीचे नाते केवळ एक मूलच घट्ट करते. मीनाक्षीच्या लग्नानंतर मला खूप मोकळा वेळ मिळू लागला, कारण ती हनीमूनला गेली होती आणि तिचे फोन कॉल्स पण काही दिवस बंद झाले होते. मी गौरवशी मुलाबद्दल बोलले तेव्हा माझे म्हणणे ऐकून तो संतापला. तो म्हणाला, मला सध्या मूल नको आहे. मला तुझे प्रेम आणि तुझा वेळ हवा आहे. जर तुला आता मूल हवं असेल तर तुझा वेळ मुलासाठी जाईल. मुलाबद्दल तुझे प्रेम अधिक वाढेल आणि आता तू इतर कोणाकडे लक्ष द्यावं असं मला वाटत नाही. रागात असतानाच त्याने अचानक प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली आणि मी त्याच्या मिठीत अडकले. मीनाक्षीच्या लग्नाला 2च महिने झाले होते तेव्हा अचानक माझ्या आईचे निधन झाले. माझी आई खूप दिवसांपासून हृदयविकाराने त्रस्त होती, पण हा आजार केव्हा वाढला हे मला कळलेही नाही. माझ्या डोक्यावर माझ्या वडिलांची सावली होती. माझी आई हे जग सोडून गेली. आता माझ्याकडे फक्त गौरवचा आधार राहिला होता. त्या दिवसात मीनाक्षी हनीमूनला गेली होती. परत आल्यावर ती मला भेटायला आली आणि पश्चाताप करू लागली. मी मीनाक्षीला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. ती दिवसभर माझ्यासोबत राहिली. मग गौरव ऑफिसवरून परतल्यावर इतक्या दिवसांनी त्याला मीनाक्षीला दिल्याचा आनंद झाला. बरं, बातमी मिळाल्यावर तो फ्रेश होण्यासाठी खोलीत गेला तेव्हा मीनाक्षीने काहीतरी विचित्र सांगितलं. ती म्हणाली की दिव्याला गौरवसारखा माणूस मिळाला हे खूप भाग्यवान आहे. प्रत्येकाचे भाग इतके चांगले कुठे आहेत? मीनाक्षीने एक दीर्घ श्वास घेतला. ते ऐकून मी विचारले, तुझ्या नवऱ्यासोबत चांगले का नाही? तू तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नाही का? मी जे बोलले ते ऐकून तिने मान खाली घातली आणि काहीच बोलली नाही. हा प्रश्न तिला पुन्हा विचारावासा वाटला नाही. मला वाटले की योग्य वेळ आल्यावर ती स्वतः मला सांगेल. आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत, पण एकमेकांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारणे विचित्र वाटले. मैत्रिणीसोबतही खोलीच्या आतल्या गोष्टींबद्दल बोलू नये, त्यामुळे मी मीनाक्षीला पुन्हा काही विचारले नाही. पण काही दिवसांनी मला जी बातमी मिळाली ती खूप धक्कादायक होती. हिवाळ्याची संध्याकाळ होती. माझ्या घराचा दरवाजा वाजत होता. त्यावेळी पाऊसही पडत होता. मी दरवाजा उघडला तर समोर मीनाक्षी उभी होती. तिच्या हातात काही सामान होते आणि ती रडत होती. मी तिला आत आणल्यावर तिने मला मिठी मारली आणि अजूनच रडू लागली. तिला रडताना पाहून मी घाबरले. मी 2-3 वेळा विचारले की काय झाले, तेव्हा तिने सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी विचारले, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एवढा चांगला मुलगा निवडला होता, मग तो हे कसे करू शकतो? मीनाक्षी रडायला लागली आणि म्हणाली की प्रत्येकाच्या नशिबात तुझ्यासारखे असू शकत नाही, जिला गौरव सारखा नवरा मिळतो. माझा नवरा अजिबात चांगला नव्हता. कदाचित त्याला माझी गरजही नव्हती. तो मला खूप त्रास द्यायचा. आताही त्याने मला एकटे सोडले आहे आणि माझ्या वडिलांना वाटते की ही माझी चूक असावी. माझ्या वडिलांनी मला ठेवण्यासही नकार दिला आहे. मी माझ्या पतीकडे परत जावे अशी त्यांची इच्छा आहे, पण मी पुन्हा त्याच्या घरी जाणार नाही. मला आत्महत्या करावी लागली तरी चालेल. ती तिच्या बोलण्यावर ठाम होती. मग काही वेळ रडल्यावर ती स्वतःच म्हणू लागली, दिव्या, तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणी नाही म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. मला काही दिवस तुझ्या घरी ठेव, मग मी काही व्यवस्था करेन. तिने माझ्यासमोर हात जोडून माझी विनवणी केली. मी पटकन तिचा हात धरला. मी तिची एकमेव खरी मैत्रीण होते. यावेळी मी तिच्या मदतीला आले नसते तर ती गरीब मुलगी कुठे गेली असती. म्हणून मी गौरवशी बोलून मीनाक्षीला रूम दिली. मीनाक्षीचा नवरा तिला सोडून गेल्याचे ऐकून गौरवलाही खूप आश्चर्य वाटले. मीनाक्षीचा नवरा त्याच्या एका मित्राचा मित्र होता. लग्नाच्या वेळी त्याला समजले होते की मीनाक्षीचा नवरा खूप छान माणूस आहे, त्यामुळे तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार करून तिला घराबाहेर हाकलले. यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. गौरवचे बोलणे ऐकून मला राग आला. मी म्हणाले, जसे दिसते तसे नाही. मीनाक्षीचा नवरा जगासमोर चांगला असू शकतो, पण तो त्याच्या बायकोसोबत बंद खोलीत चांगला नसतो. माझे बोलणे ऐकून गौरव गप्प झाला आणि मीनाक्षी आमच्या घराचीच एक भाग झाली. ती एका कोपऱ्यात गप्प बसायची आणि मला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटायचे. मी स्वतः सर्व वेळ कामात व्यस्त होते, त्यामुळे मीनाक्षीशी बोलणे कठीण
होते. मग एके दिवशी मी गौरवला सांगितले की ऑफिसमधून आल्यावर मीनाक्षीशी काही वेळ बोलायला हवं. कुणास ठाऊक तिचं मन वितळत असेल. ती मला काही सांगणार नाही. कदाचित ती तुला काहीतरी सांगेल आणि तिचे हृदय हलके होईल. माझ्या सांगण्यावरून गौरव ऑफिसमधून आल्यावर मीनाक्षी सोबत बसू लागला आणि मग तो तसाच बोलत राहायचा. हळूहळू मीनाक्षी नॉर्मल होत होती. ती हसून बोलू लागली. विशेषतः गौरव सोबत तिचा मूड चांगला झाला. मीनाक्षी पूर्वीच्या मार्गावर परत आल्याने मलाही समाधान वाटले. पण मी माझ्याच हाताने माझ्या घराला आग लावत आहे हे मला फारसे माहिती नव्हते. आईचे सगळे सल्ले मी बाजूला ठेवले होते. मला जर काही आठवत असेल तर ती माझी आणि मीनाक्षीची मैत्री. पण एकदा मलाही कुठेतरी ही भावना आली होती. मीनाक्षीला सोबत ठेवून मी चूक केली की काय असा प्रश्न मला पडला. त्या दिवशी संध्याकाळी गौरव ऑफिसमधून घरी आल्यावर तो थेट खोलीत गेला. मी नुकतीच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले. माझ्या ओल्या केसातून पाणी टपकत होते. माझेही अंग अजून ओले होते. माझे हे रूप पाहून गौरवचे भान हरपले आणि तो माझ्या जवळ आला. मला हातात घेऊन माझे ओले केस मागे ढकलत तो म्हणाला, आज तू माझ्या हृदयावर विजांचा कडकडाट करत आहेस. हे कर, खोलीला आतून कुलूप लाव. आम्ही काही वेळाने खोलीतून बाहेर जाऊ. मी म्हणाले, गौरव काय झालंय तुला? बाहेर थोडी तरी लाज वाटायला हवी. मीनाक्षीला काय वाटेल? आम्ही नुकतीच सुरुवात केली. मला गौरवच्या हातातून बाहेर पडायचे होते, पण गौरवची पकड इतकी मजबूत होती. त्याने मला जवळ ओढले आणि म्हणाले की मीनाक्षी स्वतः हुशार आहे. आमचे नवीन लग्न आहे, त्यामुळे मी स्वतः साक्षीदार होणार नाही. असे म्हणत गौरव त्याच्या भावना माझ्याकडे परत करू लागला आणि मी सुद्धा गौरवच्या संगतीत नशेत चढत होते. तेव्हा मीनाक्षी दरवाजा उघडून खोलीच्या आत आली. अचानक खोलीत आली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मात्र आमची ही अवस्था पाहून तिने आमच्याकडे पाठ फिरवली आणि घसा साफ करून तिने आपली उपस्थिती जाणवून दिली. पण मला तरीही मीनाक्षीची ही कृती मला अजिबात आवडली नाही. निदान तिने एकदा तरी दारात नॉक करायला हवे होते. मी पटकन गौरवच्या हातातून बाहेर पडले आणि बाहेर आले. मीनाक्षीला मी काही बोलले नाही, पण माझ्या चेहऱ्यावरून मीनाक्षीला समजले की मला तिचे हे वागणे अजिबात आवडत नाही. किचनमध्ये येऊन ती माझी माफी मागू लागली. प्लीज मला माफ कर. मला कसे कळले की तू आणि गौरव आत आहेस? मी म्हणाले, दिव्या, आम्ही लग्न केले आहे आणि तुला माहिती आहे की गौरवचे प्रेम माझ्यासाठी असे आहे. गौरव जेव्हा कधी माझ्या प्रेमात पडतो तेव्हा तो स्थळ आणि काळ बघत नाही. फक्त त्याचे प्रेम मला परत करण्यास सुरुवात करतो. तू एकदा तरी नॉक करायला हवे होते. मीनाक्षीने पुन्हा माझी माफी मागितली तेव्हा मीही तिला माफ केले. आता जेव्हा कधी गौरव आणि मी रूममध्ये एकटे असायचो तेव्हा मीनाक्षी नेहमीप्रमाणे रूमवर यायची. पण मला हे जाणवलं होतं की गौरव आणि मी जेव्हाही रूममध्ये असायचो तेव्हा मीनाक्षी पुन्हा पुन्हा इतर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने रूममध्ये येत राहायची आणि त्याचा हस्तक्षेप मला आवडला नाही. आता मीनाक्षीने तिची स्वतःची व्यवस्था दुसरीकडे करावी अशी माझी इच्छा होती, पण मी तिला सांगू शकत नव्हते. तेवढ्यात एक दिवस गौरवच्या घरून फोन आला. त्याच्या बहिणीचे गावात लग्न होते आणि मी लग्नाच्या तयारीसाठी गावी यावे आणि तिला काही दिवस मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. हे ऐकून मला खूप काळजी वाटली की गावी गेली तर मीनाक्षी काय करेल. मी मीनाक्षीला सोबत यायला सांगितले, पण तिने साफ नकार दिला. म्हणू लागली की मी गावात टिकू शकत नाही. हे बरेच दिवस मी हॉटेलमध्ये घालवणार आहे. हे ऐकून मी नकार दिला आणि म्हणाले, नाही, हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तू माझ्या घरी राहू शकतेस. हे चांगले आहे की तुझ्याबरोबर मला गौरवची काळजी करण्याची गरज नाही. जर तू जेवण वेळेवर शिजवले तर त्यालाही काही त्रास होणार नाही आणि मग फक्त 10 दिवसांची गोष्ट आहे. मी लवकरच परत येईन. स्वतःच्या हाताने मी माझे घर माझ्या मैत्रिणीच्या स्वाधीन केले आणि कोणतीही चिंता न करता मी माझ्या नवऱ्याच्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीसाठी गावी निघाले. गावात पोहोचेपर्यंत खूप दमले होते. गौरवला फोन करायलाही वेळ मिळाला नाही. गावात सिग्नलही चांगले नव्हते. मग सर्व वेळ मी गावातल्या बायकांमध्ये बसायचे, त्यामुळे गौरवला पुन्हा पुन्हा फोनही करता येत नव्हतं. 5 दिवस असेच गेले आणि 6व्या दिवशी माझी तब्येत खूपच खराब झाली. कदाचित गावातील वातावरण मला शोभत नसेल. माझ्या सासूच्या सांगण्यावरून मला गावातील एका दाईने तपासले आणि मला कळले की मी गर्भवती
गर्भवती आहे आणि ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. पण माझी सासू घाबरली. ती म्हणाली, हे लग्नघर आहे, तुला विश्रांतीची संधीही मिळणार नाही. तू परत शहरात जा आणि मग शेवटच्या क्षणी गौरवसोबत परत ये. निदान शहरात तरी सुविधा आहेत. इथे वीज वेळेवर येत नाही आणि पाण्याची सोय नाही. लग्नाच्या गोंगाटात तुला आराम करायला जागा नाही. माझी सासू खूप काळजीत पडली होती. मी तिला म्हणाले, ठीक आहे, मग गौरवला माझ्या परतण्याबद्दल काही सांगू नकोस. मला शहरात पाठव. मी तिथे जाऊन त्यांना आश्चर्यचकित करेन. आमच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. मला वाटले की जर मी त्याला मुलाची बातमी सांगितली तर तो देखील आनंदी होईल आणि तो आनंदी नसला तरी मी त्याला माझ्या प्रेमाने पटवून देईन. बरं, मला खात्री होती की ही बातमी माझ्या पतीला आनंद देईल. माझ्या सासूनेच मला शहरात जाणाऱ्या गाडीत बसवलं. सकाळी गाडीत बसल्यावर रात्री 8च्या सुमारास मी माझ्या घराच्या दारात पोचले. मी हळूच घराचा दरवाजा उघडला. मला मीनाक्षी आणि माझ्या पतीला सरप्राईज करायचे होते. माझ्या मते ते दोघेही यावेळी आपापल्या खोलीत होते. घरात प्रवेश केला तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला तर माझी खोली रिकामी होती. गौरव खोलीत नव्हता. मला वाटलं कदाचित तो बाहेर कुठेतरी असेल. मी माझे सामान खोलीत ठेवले आणि मीनाक्षीच्या खोलीकडे निघाले. खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता. दारातून आत डोकावताच मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मीनाक्षीचा ब्लाऊज गौरवच्या हातात होता. पण नाही, ती मीनाक्षीचा ब्लाऊज नव्हता. तो माझा ब्लाऊज होता. मीनाक्षीने घातलेली ती माझी साडी होती, पण आता ती साडी तिच्या अंगावर नव्हती. मीनाक्षी बेडवर झोपली होती. बेडशीट मुठीत धरून डोळे बंद करत होती. ती दीर्घ श्वास घेत होती. तर गौरवच्या हातात दारूची बाटली होती आणि दारूच्या ग्लासच्या हातात आणि तो नियंत्रणात नव्हता. यानंतर त्याने ब्लाऊजला बाजूला फेकून दिले आणि मग तो स्वतः मीनाक्षीवर वाकला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काय झाले असेल याचा विचार करून मला वाईट वाटले. माझ्या हातात मोबाईल होता. तो खाली पडला आणि जमिनीवर पडला आणि मीनाक्षीला त्याच्या आवाजाची जाणीव झाली. तितक्यात त्यांनी वळून दरवाजाकडे पाहिले तर दोघेही मला पाहून दंग झाले. गौरव लगेच माझ्याजवळ आला आणि विचारू लागला की तू गावावरून कधी परतले आहेस आणि इथे काय करत आहेस? येण्यापूर्वी मला का कळवले नाहीस? तो अजून बरंच काही सांगत होता, पण बेडवर पडलेल्या मीनाक्षीकडे मी बघत होते, जिने माझी जागा निर्लज्जपणे घेतली होती. तिने पटकन तिचा ब्लाऊज उचलला. मग काही वेळाने ती माझ्या समोर आली तर मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि तिच्या चेहऱ्यावर थुंकले. माझ्या या कृतीमुळे ती सरपटत आली. तीही मला वाईट बोलू लागली. मी रागाने म्हणाले, तुझ्यासारख्या नागिनीला दूध पाजून मी माझ्यावरच अन्याय केला आहे. माझी आई मला आयुष्यभर तुझे खरे रूप सांगत राहिली, पण आईच्या म्हणण्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही. मला आमच्या मैत्रीचा जास्त अभिमान होता. मला खात्री होती की तू माझे कधीच वाईट करणार नाहीस, पण तुझे माझ्या पतीशी माझ्या पाठीमागे अनैतिक संबंध आहेत. तुझ्यासारखी दुष्ट बाई मी कधीच बघितली नाही. माझ्या नवऱ्याने माझा हात धरला. तो दारूच्या नशेत होता. मी काही केले नाही म्हणत माझी माफी मागू लागला. मीनाक्षीने मला दारू दिली होती आणि त्यानंतर मी भान हरपले. मी तुला मीनाक्षीमध्येही पाहू शकलो. मी तुझी फसवणूक केलेली नाही. मीनाक्षी माझ्या आणि तुझ्यामध्ये आली आहे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेत ती पुन्हा पुन्हा खोलीत यायची. ती मला कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तिच्या रूममध्ये बोलवत होती आणि आजही तिने मलाही दारू प्यायला लावली आणि कदाचित मीनाक्षीने दारूमध्ये काहीतरी मिसळले असेल, नाहीतर ती प्यायल्यानंतर मला शुद्ध आली नसती. पण मीनाक्षीने मला दिलेली दारू प्यायल्यानंतर माझे भान हरपले. मी काय करत आहे हे मला कळलेच नाही. गौरव हात जोडून माझ्यासमोर उभा होता आणि मी ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते. मग मी त्याला सांगितले की तो बाप होणार आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसले. पण मी त्याला सांगितले की माझे त्याच्यासोबतचे सर्व संबंध संपवत आहे आणि आता त्याला या मुलाशी काही घेणे देणे नाही. माझे म्हणणे ऐकून गौरव माझ्या पायाशी बसला आणि माझी माफी मागू लागला. तो म्हणाला, मला माफ कर. मीनाक्षीनेच मला फसवले. मीनाक्षीनेच मला दारू पाजली. तिला नेहमीच तुझी जागा घ्यायची होती. तिच्याकडे दुर्लक्ष करणारा मीच होतो. तिने नवऱ्याला का सोडले हे तुलाही माहिती नाही का? तिने
तिने तुला खोटी कथा सांगितली आहे. खरं तर तिला तिचा नवरा आवडत नव्हता. तिला माझ्यासारखा उंच आणि रुंद माणूस हवा होता, तर तिचा नवरा पातळ आणि कमकुवत होता. तिने नेहमीच माझी उंची आदर्श मानली होती, म्हणूनच तिने तिचा नवरा सोडला आणि मीनाक्षीनेच मला काही काळापूर्वी सांगितले होते की ती तिच्या पतीबद्दल समाधानी नाही. गौरव अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हता. माझी माफी मागताना तो परत बेडवर पडला आणि बेशुद्ध झाला. मी मीनाक्षीला माझ्या घरातून हाकलून दिले आणि माझ्या पतीला स्पष्ट शब्दात सांगितले की तो कधीही माझ्याजवळ येणार नाही. मी त्याच्यासोबत नवरा बायकोच्या नात्यात राहू शकत नाही. गौरवला त्याच्या चुका लक्षात आल्या. तो रोज माफी मागायचा, पण मी त्याला कडक शब्दात सांगितले की जर तू मला जास्त त्रास दिलास तर मी हे घर सोडेन. आणि माझ्या धमकीचा गौरववर परिणाम झाला. त्याची इच्छा नव्हती. आता गौरवने मौन बाळगले होते की मी हे घर सोडले पाहिजे. त्याने माझी सर्व प्रकारे काळजी घेतली. फक्त माझ्याशी बोलले नाही, माझ्या खोलीत झोपला नाही, तो वेगळ्या खोलीत राहू लागला. मात्र गौरवच्या चेहऱ्यावरील शांतता आणि उदासपणाने माझे हृदय पिळवटून टाकले. तो पूर्वी किती खुशीत आणि खोडकर असायचा. तो मला सतत चिडवायचा, त्याच्या प्रेमाची जाणीव करून द्यायचा, पण आता तो पूर्णपणे बदलला होता. कधी कधी हा विचारही मनात यायचा की यात फक्त गौरवचा दोष नाही. त्या रात्री मीनाक्षीनेही माझी साडी नेसली होती. मीनाक्षीनेही गौरवच्या दारूत नशा मिसळली होती आणि गौरवने मला मीनाक्षीमध्ये पाहिले होते, पण तरीही मला गौरवचा राग आला होता. त्याचं प्रेम इतकं कमकुवत कसं असेल की त्याला समोर कोण आहे तेही दिसत नव्हतं. असेच दिवस गेले आणि मग 9 महिने गेले. 9 महिन्यानंतर जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा माझा नवरा तिला आपल्या मांडीवर घेऊन खूप रडला आणि मग त्याने पुन्हा एकदा माझी माफी मागितली. तो म्हणाला, दिव्या, आमच्या मुलीसाठीही तू मला माफ करू शकत नाहीस का? आणि हा तो क्षण होता जेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी हळूवार झाले आणि मी गौरवला माफ केले, कारण ती फक्त गौरवचीच नाही तर माझीही होती. मी रडले आणि गौरवच्या खांद्यावर टेकले. मी म्हणाले, गौरव, मी पण थकले आहे. आता मी एकटी यशस्वी होऊ शकत नाही. मला माहिती नाही की मी माझ्या मुलीला घेऊन तुझ्यापासून कायमची दूर राहीन. अशी किती वेळ मी स्वतःला तयार करत होते, पण विचार करणं जितकं सोपं होतं तितकंच ते करणंही अवघड आहे. माझ्या या निरागस मुलीला मी तिच्या वडिलांपासून वेगळं करू शकत नाही ना. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण गौरव, एक गोष्ट लक्षात ठेव, मला कधीच फसवण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी जगू शकणार नाही. गौरवने माझे अश्रू साफ केले, माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मला मिठी मारली आणि मला वचन दिले की दिव्या, मी तुला वचन देतो, तुझ्याशिवाय या हृदयावर कोणाचीही सावली येऊ शकत नाही. आज तोच आनंद आणि गौरवच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मलाही खूप आनंद झाला. मला दिलासा मिळाला. आज आपल्या आयुष्यातून दुःखाचे काळे ढग दूर होऊन आनंदाचा नवा सूर्यप्रकाश उमलल्यासारखे वाटत होते. मी नेहमी माझ्या आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि एका अनोळखी महिलेला माझ्या घरात प्रवेश दिला. मग ती शिक्षा मला भोगावी लागली. मीनाक्षी आता कुठे आहे कुणास ठाऊक. तिच्या वडिलांनी तिला स्वीकारले नाही. तिने पतीला सोडले होते. कदाचित ती गौरवसारख्या कुणाच्या तरी शोधात इकडून तिकडून धावत असावी. मला आता काही फरक पडत नाही. आता मला माहिती आहे की मला माझ्या घरी जायचं आहे. तुम्ही तुमच्या पतीची काळजी घ्या, स्वतः घ्यायची आहे आणि दुसऱ्या स्त्रीची सावली तुमच्या घरात येऊ देऊ नका, मग ती कितीही जवळची असली तरी. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.